कारण हिंदुत्ववादी समोर एकमेकांच्या समोर आले की फक्त जय श्रीराम मानतात. म्हणजे अगदी मी खूप हिंदुत्ववादी संघटना बघितलेल्या आहेत, ज्यांचं ब्रीदवाक्य आहे जय श्रीराम. श्रीरामच का? प्रभू रामचंद्र हे हिंदूंचे आदर्श आहेत हे बाबरांनी ओळखलं होतं. आणि अयोध्या हे भारताचं हृदयस्थान म्हणावं लागेल. तसं तर भारताचं काळीज हृदयस्थान हे महाराष्ट्र आहे, पण ज्या स्थानावरती अयोध्या आहे ते भारताचं हृदयस्थान असल्यामुळे ज्या वेळेस इस्लामी आक्रमण जे कोसळलं त्या अयोध्येवरती कोसळलं. आणि मुद्दामून प्रभू रामचंद्रांच्या शिल्पांची, प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची, जी जुनं मंदिर होतं, प्रभू रामचंद्रांच्या प्रकृतीला इजा पोहोचवण्यात आली, जेणेकरून संपूर्ण हिंदुस्थान भेदरेल, घाबरेल. आणि त्यांच्या श्रद्धास्थानावर घाला घालणं हा इस्लामी दहशतवाद्यांचा किंवा इथे जे उतरले होते त्यांना फक्त भारतीय संस्कृती मोडायची होती अशांचा केंद्रबिंदू होते. त्यामुळे प्रभू रामचंद्रांवरती जो आघात बसलाय तोच मुळात इस्लामी दृष्टिकोनातून बसलेला आहे. आणि मग त्याचा प्रति आघात करायचा असेल, त्याच्यातनं राष्ट्रभक्ती शिकवायची असेल, किंवा प्रभू रामचंद्र आमचे खूप मोठे राष्ट्रभक्त होते, मग ती राष्ट्रभक्ती आपल्या अंतःकरणात उतरवण्यासाठी जय श्रीराम हा नारा, असं लोकांना वाटतं की तो एकाच आहे, पण प्रभू रामचंद्र प्रत्येक जण आत्मसात करू शकतोच ना. आज कितीतरी देशाच्या पातळीवरती इस्लामिक राष्ट्र आहेत की जे त्यांच्या राष्ट्राचं प्रदर्शन करण्यासाठी रामायणाचा आधार घेतातच ना. इंडोनेशिया सारखे देश आहेत. रामायण हा अभ्यासण्याची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र हे मानवतेचे आहेत, पण ते जे ढोंग घेऊन मानवतेचा सोंग आणतात त्यांचे प्रभू रामचंद्र नाहीयेत. म्हणजे डावे विचार जे राष्ट्रात हिंदुत्वाला प्रस्थापित करायला चाललेले आहेत, त्यांच्या अंतःकरणात राम वाचल्यानंतर मानवता येणार आहे, राम वाचल्यानंतर संस्कार होणार आहे, राम वाचल्यानंतर प्राणी मित्रांवर प्रेम करणार आहे, राम वाचल्यानंतर भारतातली कुटुंब व्यवस्था दुरुस्त होणार आहे. ते प्रभू रामचंद्र सगळं शिकवतात. त्या जय श्रीराम ह्या ब्रीदातच त्यांचं संपूर्ण चरित्र लपलेलं आहे. म्हणून जय श्रीराम हा नारा आहे.